हॅलो. हॅलो. या ठिकाणी आमच्या निकवेल नगरीत गेल्या 8 दिवसापासून जे वातावरण होतं, म्हणजे तसा जर विचार केला तर आज अगदी सुनं सुनं असं वाटणार. 8 दिवसापासून जे काही जल्लोष होता, जे सर्वजण म्हणजे जे खेळाडू असतील, आयोजक असतील, इतर बाहेरचे प्रेक्षक असतील, या सर्वली आम्हाला जो पूर्णपणे असा भक्कम असा पाठिंबा दिला, कुठेही काही गर्दी गोंगाट आढळला नाही. अतिशय व्यवस्थितपणे सर्व मॅचेस पार पडल्या. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जे मान्यवर आहेत, मग ते प्राध्यापक अनिल पाटील सर असतील, आपले सुभाषदादा असतील, नाना कुमावत असतील, आपले सरपंच साहेब आपले शरद भांबरे साहेब असतील भंडारापाड्याचे, जे जे काही मान्यवर आहे, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायपेक्षा आमच्या निकवेल नगरीवर जे काही प्रेम त्यांनी दर्शवलं, तर आम्हा सर्व आयोजकांच्या आणि खेळाडूंच्या वतीने सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि आम्हाला असाच जर पाठिंबा असला तर प्रत्येक वर्षी अशाच गुलाबराव महाराज प्रीमियर लीग आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी साथ तुमची सदैव लाभो. आणि आजच्या या दिवसाची जी सांगता आहे, प्रत्येक मान्यवराचा आमच्या परीने जसं झालं तसं आम्ही आगत स्वागत करण्याचा प्रयत्न केला आहे. नजर चुकीने कोणी राहिलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला आयोजकांना माफ करा आणि असंच प्रेम आमच्यावर सदैव असू द्या. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करू. थांबतो. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज सांगता झालेली आहे. या सांगत्याच्या कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये बन्नारपाड्याचे सरपंच शरदजी भांबरे आहेत आणि ज्यांच्या आगमनानंतर जोरणची टीम अतिशय उत्साहाने जिंकली ते आपले सुभाषदादा आहेत, मच्छिंद्रजी आहेत, त्यानंतर माझ्याबरोबर आले रवी गोसावी आहेत, संजयजी कुमावत आहेत, या गावचे पोलीस पाटील, सरपंच, त्यानंतर खास करून माझे खास मित्र बच्छाव, ते जरा आता कोमजलेले दिसत आहेत पण थोड्या दिवसात उत्साह वाढेल त्यांचा. तर असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या गावांचे ग्रामस्थ, दैंदुल्याचे सरपंच, उपसरपंच, आमच्या गावचे प्रमुख मान्यवर अभिदादा आणि हे आयोजक, मी खास करून आयोजकांचं फार अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या मॅचेस भरवल्या. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. क्रिकेट खेळाविषयी जी तुमची आत्मीयता, तुमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये असलेलं प्रेम, हे बघूनही आनंद झाला. क्रिकेटमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतं. क्रिकेटमुळे आपण शिस्त शिकतो, वेळेवर कसे बॉल टाकायचे, वेळेवर कशा पद्धतीने बॅट खाली बॉल घ्यायचा, शॉट मारायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकतो. त्या भविष्यामध्ये जीवनात आपल्याला उपयोगाला येतात. मला फार आश्चर्य वाटलं की थर्ड अंपायर, मी नुसतं बोललो त्या दिवशी, पण आज प्रत्यक्षात बघितलं की थर्ड अंपायरची सुद्धा तुम्ही व्यवस्था करून ठेवलेली होती. म्हणजे कुठे काही पूर्णपणे पारदर्शकता असल्यामुळे क्रिकेटच्या मॅचेस चांगल्या झाल्या. तो की थर्ड अंपायरचा पहिला जो निर्णय झाला तो सचिन तेंडुलकरचा झाला होता. आपल्या भारताने जगाच्या क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज दिलेले आहेत. त्यामध्ये मग गावस्कर असतील, त्यानंतर सचिन तेंडुलकर आहेत, आपले कपिल देव आहेत, बॉलर आहेत, बॅट्समॅन आहेत, सगळे आहेत. कपिल देवच्या बरोबरीने कांबळे हा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट होता. जसा कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता, तसे असंख्य असे जे काही क्रिकेट खेळणारे जे प्लेयर्स असतात ते काळाच्या ओघात काही वेळेला मागे पडतात. आपण पण असंच पुढे जावं आणि यातून काहीतरी चांगलं शिकावं. आणखीन एक इच्छा व्यक्त करेल, आज सकाळ पेपर जर तुम्ही वाचला असेल, ज्याप्रमाणे दंगल पिक्चर आपण बघितला, त्यानंतर कुस्तीचं वारं जोरात सुरू झालं मुलींमधलं. त्याचप्रमाणे जसं प्रीमियर लीग मुलांचं आहे
तसं मुलींचंही व्हावं. ज्या दिवशी आपल्या भागामध्ये मुलींचंही ज्या दिवशी भरेल त्या दिवशी खूप आनंद होईल. दोन्ही टीमला, जिंकलेल्या टीमलाही आणि पराजित टीमलाही, दोघांनाही मी या ठिकाणी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो. छान खेळलात आणि या ठिकाणी जास्त न वेळ फार झालेला आहे, न बोलता मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील, भास्करराव, हो हो ट्रॉफी तिथे मिडलला द्या, म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर सगळे ट्रॉफी ठेवायची. तिथे तुम्हाला बोललो बॅनर काढायला लावा, तिकडे फटक्याची ठोकी फर्स्ट बॉक्स तुम्हाला अगोदरच बोललो बॅनर घेऊन या. बोल ना, काय 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 या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा सुरू होणार आहे. सर्वात प्रथम बक्षीस वितरण जे आहे ते जी आत्ता जी झालेली फायनल आहे, अंतिम सामना जो झाला त्या अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीर आहे तो तुळजामाता वॉरियर संघाचा श्याम सोनवणे. ठीक आहे, पहिल्यापासून जे मॅन ऑफ द मॅचेस आहेत ते आपण इथं देणार आहोत. तर पहिला जो सामना झाला पहिला उद्घाटन सामना झाला होता तो जय बजरंग बुंदाटे आणि जय बजरंग वर्धर यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते ते कंदाने गावातील API दीपक बिरारी सर यांना या ठिकाणी काय झालं, पहिली दिलेली आहे का? ओके, काय बाकी झालं ना? या सर्व सामनावीर पुरस्कार जे आहेत ते दिनेश विश्वास वाघ GM अर्थ मूव्हर्स यांच्याकडून आहेत. म्हणून द्वितीय पारितोषिक जात आहे ते दुसरा सामनावीर दादा सोनवणे पटावा. मी दिनेश भाऊ यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही पारितोषिक द्यायचं आहे. एकाने फोटो काढायचे आहेत, चांगला मोबाईल ज्याच्याकडे असेल त्यांनी सगळे फोटो आले पाहिजे. परफेक्ट फोटो घ्या. रोहित नाना, दीपक मोहिते, GM अर्थ मूव्हरचे सर्व आमचे मित्र विकी दादा अर्थात दिनेश वाघ यांच्याकडून या पारितोषिक आहेत. पुढील मॅन ऑफ द मॅच जातोय ती श्री अंबिका ट्रेडरचे संघ नायक दीपक मोहिते यांना. दीपक मोहिते पटकन यायचंय. त्यानंतर यानंतर तिसरा आहे तिकडून एक एक नाव सांगा, तिकडून एक एक नाव सांगा. त्यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जातोय किरण बचाव T1. समाधान बगडाने यांनी ती ट्रॉफी द्यायची. किरण बचाव मॅन ऑफ द मॅच ठरले होते तुळजा वॉरियर्स कडून. त्यानंतर पुढील कंसरा वॉरियर्सचे संघनायक अंकुश शिंदे, योगेश
विशाल पाटील यांनी द्यायचंय. निकवेल संघाचे संघ मालक निकवेल गावाचे पोलीस पाटील माननीय विशाल पाटील यांनी ते पारितोषिक द्यायचंय आणि संघ मालकांनी ते घ्यायचंय अंकुश शिंदेचं. त्यानंतर पुढील तुळजा माता वॉरियर्स कडून पुढचं मॅन ऑफ द मॅच मिळतंय ती स्वतः मला. ती ट्रॉफी देतील ते भास्कर भाऊ बच्चाव. आणि तसंच पुढचा सामनावीर आहे तो समाधान मोरे. समोर इथं उपस्थित आहे, समोर नाही संघ मालक सोनू वाघ. आणि ट्रॉफी देतील ते संजू नाना कुमावत. यानंतर पुढील सामनावीर दादा सोनवणे पटावा. हेमंत खैरनार यांनी ते पारितोषिक वितरण करायचं आहे. यानंतर पुढील सामनावीर जातोय तो कमताने येथील अविनाश वाघ. निकवेल गावाचे सरपंच माननीय दीपक दादा यांनी ते पारितोषिक द्यायचंय. सुमित बागुल यांनी ते ट्रॉफी घ्यायची आणि तिथपर्यंत पोच करायचे. यानंतर पुढील आमचे मित्र मोठे बंधू कुणाल मजदे उर्फ बंटी दादा पुढचा मॅन ऑफ द मॅच. ग्रामसेवक दादा यांनी द्यायचंय ते पारितोषिक. यानंतर पुढील पारितोषिक जातोय ते वटार संघाचे कॅप्टन जॉन्टी दादा. अनिल अण्णा यांनी ते ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. थँक्यू. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जाते ती अंबिका ट्रेडर संघाचे खेळाडू कलीम बेग यांना. या उत्कृष्ट पारीसाठी बयाभाऊ यांनी देखील त्या ठिकाणी 500 रुपये सुद्धा बक्षीस दिलेलं होतं. दादांचं नाव गोसावी दादा यांनी ते पारितोषिक द्यायचंय कलीम बेग यांना. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जात ती जाकोड येथील विजय सोनवणे. शरद दादा बांबरे यांना विनंती करतो की ते पारितोषिक वितरण करायचं आहे. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जात ती अंकुश शिंदे. नाव विचारून घे. पवार दादांनी ते पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. या कुणीतरी या पटकन ते पारितोषिक घ्यायचं आहे अंकुश सरांचं. संघ मालक सुरेश गायकवाड. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जातोय ते आमचे मित्र राजू सोनवणे यांना. मी सुभाष दादा सावकार यांना विनंती करतो की ते पारितोषिक द्यायचं आहे. चला चला चला. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जात आहे पुन्हा एकदा कुणाल मजदे. विजू साबळे यांना विनंती करतो की ते पारितोषिक द्यायचं आहे. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच भेटते ती स्वतः मला अशोक बापू सोनवणे यांनी द्यायची ती.
पुढची ट्रॉफी जाते ती तेजस वाघ, त्यांना ट्रॉफी देतील ते मनोहर सावकार. यानंतर पुढील सामनावीरचा पुरस्कार जातो तो राहुल पवार. भैया काकुळकर यांना विनंती करतोय की तो ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा आहे. यानंतर पुढील सामनावीर पुरस्कार जातोय तो दीपक गायकवाड. मी दीपक मोरे यांना विनंती करतो की ते पारितोषिक द्यायचं आहे. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच होतोय तो किरण मोरे. मनोज वाघ यांना विनंती करतो की ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. बळीराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय महाराष्ट्र राज्य मनोज वाघ यांनी हे पारितोषिक दिलेले आहे. पुढील पारितोषिक जात आहे ते समर मोरे. मी सुरेश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. कंसरा वॉरियरचे संघमालक सुरेश गायकवाड यांच्या हस्ते हा सन्मान सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. यानंतर संदीप जाधव, मी पोपट बैरम यांना विनंती करतो की ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. यानंतर पुढील मॅन ऑफ द मॅच जाते ती आमचे मित्र शरद जगताप यांना, मुन्ना वाघ यांना विनंती करतो की त्यांनी ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. राकेश सूर्यवंशी नेरपूर. भरत वाघ यांना या ट्रॉफीचं त्या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही द्या. यानंतर शंकर पवार, दीपक नाना देवरे आमचे मित्र यांनी ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचेस आहेत ना सगळे. हे सर्व मॅन ऑफ द मॅच आहेत आतापर्यंत झालेल्या 32 सामन्यांमधलं. यानंतर पुढील दीपक मोहिते, अभिदादा यांना विनंती करतो की त्यांनी ते ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. यानंतर पुन्हा एकदा शरद जगताप, आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस भाऊसाहेब माळी यांनी ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. पुढील मॅन ऑफ द मॅच दादा सोनवणे, राकेश वाघ यांना विनंती करतो की ती ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आबुजी, सगळ्यांनी आबुजीसाठी टाळ्या वाजायचे. पुढील मॅन ऑफ द मॅच राहुल पवार, चेतन भाऊ खैरनार यांना विनंती करतो की ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनल ठरतोय आमचा छोटा शकील समाधान सोनवणे, सॅम सोनवणे. अनिल अण्णा यांना विनंती करतो की फायनलचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन त्याला सन्मानित करायचं आहे.
सुंदर ऑलराऊंडर प्रदर्शन होतं आमच्या या संघासाठी. थँक्यू. यानंतर तेजस कुठे तेजू इकडे आहे ना भाऊ. हे कोणाला द्यायचं उद्योन्मुख खेळाडू कोण यानंतर गणेश ॲग्रोचे संचालक तेजस वाघ आणि दीपक दादा वाघ तसेच दर्शन वाघ यांच्याकडून उदयोन्मुख खेळाडूसाठी एक सुंदर अशी ट्रॉफी दिलेली आहे आणि ती ट्रॉफी जाते काय नाव? अंबिका ट्रेडरचा खेळाडू दिगंबर याला. कृपया त्याने यायचंय. अतिशय कमी वयातला सुंदर अशी फलंदाजी करून ग्राउंडच्या त्या ठिकाणी एक शान वाढवली होती. जा दोघं मिळून जा ना. बर. यानंतर बेस्ट फिल्डरसाठी मनोज वाघ यांनी या ठिकाणी ट्रॉफी दिलेली आहे आणि बेस्ट फिल्डर मध्ये तब्बल 22 कॅचेस घेतलेले आहेत ते काळू साल्लेर यांनी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य समाधान वाघ यांना विनंती करतो की ही ट्रॉफी देऊन त्यांनी सन्मानित करायचं आहे. अभिनंदन. यानंतर या संपूर्ण लीग मध्ये सर्वाधिक धावा काढणारा शिवा निकम भास्करभाऊ बच्चाव यांच्याकडून ते उत्कृष्ट असं सन्मान चिन्ह आहे. भाऊंनी ते शिवा याला त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तब्बल 220 धावा शिवाने या ठिकाणी काढलेल्या होत्या. यानंतर बेस्ट बॉलर समाधान बगराणे यांच्याकडून उत्कृष्ट असं या ठिकाणी सन्मान चिन्ह आहे. त्यामध्ये सर्वाधिक विकेट माझ्या वैयक्तिक जितेंद्र बांबरे यांच्या नावावर आहेत परंतु ते पारितोषिक देत आहे दीपक मोहिते याला. माझ्या 24 विकेट होतात दीपकच्या 20 विकेट होत्या. 2 नंबरला दीपक होता आणि ते सन्मान चिन्ह जात आहे दीपक मोहितेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर मालिकावीर दीपक विठ्ठल सोनवणे यांच्याकडून एक उत्कृष्ट सन्मान चिन्ह आहे ते जात आहे जितेंद्र बांबरे याला. योगेश बापू यांनी ते मला देऊन सन्मानित करायचे. सर्व मान्यवरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट होतात परंतु जो संघ हारला तो घरी निघून जातो परंतु एक ओळख म्हणून त्याच्याकडे काहीही राहत नाही. परंतु आमच्या संपूर्ण गुलाबराव महाराज क्रिकेट क्लबच्या वतीने प्रत्येक सहभागी संघासाठी एक उत्कृष्ट ट्रॉफी आम्ही एक भेट म्हणून देत असतो आणि 8व्या क्रमांकाचा संघ राहिला तो पोपट बहिरम यांचा हर्षवर्धन 11 त्यांना ही ट्रॉफी भाऊसा काका उर्फ भरत वाघ यांनी ती ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. आणि हर्षवर्धनचे अजून कोणी खेळाडू असतील तर कृपया यायचं आहे. अजून कोणी असेल तर यायचंय कृपया ट्रॉफी घेण्यासाठी. थांबा 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 फोटो नका घेऊ. उन्मेष नाना चला अजून कोणी असेल तर यायचं. प्रत्येकाचा सन्मान आहे तो. अभिनंदन. यानंतर आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस भाऊसाहेब माळी यांच्याकडून 7वी ट्रॉफी दिलेली होती
आणि ती जाते सोनू वाघ यांचा जय बजरंग बुंदाटे या संघाला. कृपया जय बजरंग बुंदाटे संघाचे सगळे खेळाडू जे असतील त्यांनी सगळ्यांनी यायचं आहे आणि हे सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. यानंतर 6वी ट्रॉफी जाते ती नाना कुमावत सटाणा यांनी ते सन्मान चिन्ह दिलेलं आहे. मी दादांना विनंती करतो की ते ट्रॉफी द्यायची आहे. ते ट्रॉफी जाते आहे जय बजरंग वर्दर. कृपया जय बजरंग संघाचे वर्दरचे संघ मालक आणि खेळाडू यांनी कृपया पुढे यायचं आणि ते सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. सर्व खेळाडू कृपया सगळे खेळाडूंनी यायचं आहे. सरळ उभे राहा, व्यवस्थित फोटो येऊ द्या सगळ्यांना. यानंतर निकवेल गावाचे पोलीस पाटील माननीय विशाल वाघ यांनी या ठिकाणी हे पारितोषिक दिलेलं आहे. 5वी ट्रॉफी ती जाते कंसरा वॉरियर्स सुरेश गायकवाड यांचा संघ. सगळ्यांनी यायचंय कृपया पुढे. जेजूला जाऊ द्या. जेजूबाई करायचं आहे. चौथं पारितोषिक होतं ते 11,000 रुपये ते दिलेलं होतं. आमचे मार्गदर्शक अनिल अण्णा पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी हे पारितोषिक वितरणासाठी कृपया उभं राहायचंय. अण्णा ट्रॉफी जात आहे अंबिका ट्रेडर्स यांना. आणि यानंतर 11,000 थांबा. आणि यानंतर ट्रॉफी सोबत 11,000चं पारितोषिक देत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल अण्णा पाटील यांनी. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर 3री ट्रॉफी दिलेली होती ती ग्रामसेवक निकवेल गणेश जाधव सर यांनी आणि ती जात आहे राकेश मोरे उर्फ राकेश आबा यांचा संघ रामगीर बाबा. 3रं पारितोषिक आणि ते देण्यासाठी ट्रॉफी देण्यासाठी मी ग्रामसेवक दादा यांना विनंती करतो. थांबा. ट्रॉफी सोबत या ठिकाणी साधनाताई गवळी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 15,000 रुपयांचं पारितोषिक होतं. ते मी नाना कुमावत यांना विनंती करतो की ते 15,000 रुपयांचं ट्रॉफी सोबत द्यायचे आहेत. यानंतर द्वितीय पारितोषिक जात आहे ते जॉन टी जाधव यांचा जय बजरंग वटार संघ. यानंतर ट्रॉफी सोबत 21,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे ते विरगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवमान देवरे. मी मनोज वाघ यांना विनंती करतो. बळीराजा ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मनोज वाघ यांनी हे 21,000चं पारितोषिक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच ड्रेस किट साठी शरद भांबरे सर असतील, तसेच
आमच्या संपूर्ण प्रीमियर लीग साठी त्या ठिकाणी अतिशय उन्हात पोरं खेळत होते, परंतु त्या ठिकाणी एकदम गारगार जिवरा केलाय त्याने. ते आमचे मित्र कुणाल दादा मजदे यांना टाळ्यांच्या गजरात करून स्वागत करायचं आहे. संपूर्ण लीग साठी यांनी बॅरलची सुविधा मागच्या वर्षी देखील आणि या वर्षी देखील या ठिकाणी केलेली आहे. आणि यानंतर मी काय म्हणतो, ओके. आणि पहिलं पारितोषिक देण्याच्या आधी थोडस मी विसरलो होतो, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो की मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार बाकी होता, म्हणून प्रथम पारितोषिक सोबत या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. मी शरद भामरे थांबा 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 फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं फक्त. मी शरद भामरे यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी आमच्या संपूर्ण लीग साठी जे ड्रिस्किट सौजन्य दिलं, तर सर्व आयोजकांनी मिळून हा सत्कार त्या ठिकाणी करायचा आहे दादांचा. अच्छा करे समाधान वाघ आणि तेजस वाघ यांनी तो सन्मान द्यायचा आहे. यानंतर पुढील सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक अनिल अण्णा पाटील यांचा सत्कार प्रसाद वाघ आणि भरत वाघ यांनी करायचा आहे. आणि सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. तिसऱ्या प्रीमियर लीग साठी अनिल अण्णा यांच्याकडून प्रथम पारितोषिक असणार आहे. थँक्यू अण्णा. मी निकवेल गावाचे ग्रामसेवक जाधव दादा यांना विनंती करतो की आमचा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कुणाल मजदा आणि राकेश वाघ यांनी तो सन्मान द्यायचा आहे. निकवेल गावाचे सरपंच दीपक दादा सोनवणे यांचा या ठिकाणी सन्मान पवन दादा आमचे नाईट वॉचमॅन आणि किशोर वाघ यांनी करायचा आहे. आयोजक जे असतील त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर नाराजगी नकोय, कारण सगळ्यांनी गेल्या 2 महिन्यापासून अतिशय मेहनत घेतलेली आहे. नाना कुमावत यांचा सत्कार या ठिकाणी भूषण जाधव आणि सुनील गुरारी यांनी करायचा आहे. भास्कर भाऊ बच्चाव यांचा सत्कार या ठिकाणी उन्मेष नाना आणि रोहित नाना यांनी द्यायचा आहे. प्रत्येक जण पुढचं नाव विशाल पाटील यांचा सन्मान समाधान सोनवणे आणि प्रीतम सोनवणे यांनी करायचा आहे. समाधान सोनवणे चला. आणि त्यानंतर घ्या ना समाधान बगडाने यांचा सन्मान उमेश नाना यांनी करायचा आहे. तिकडे कोणाचे नाव राहील यानंतर आमच्या कंदाना गावाचे माजी सरपंच अभिदादा यांचा सन्मान या ठिकाणी भरत वाघ यांनी करायचा आहे. यानंतर हेमंत खैरनार यांचा सत्कार या ठिकाणी नंदू सावकार यांनी करायचा आहे. या
सुभाषदादा सावकार यांचा सन्मान तेजस वाघ यांनी करायचा आहे. यानंतर मनोज वाघ यांचा सत्कार पवन वाघ यांनी करायचा आहे. पवन दादांचं आमच्यासाठी खूप सहकार्य. विजय साबळे यांचा सत्कार दिनेश वाघ यांनी करायचा आहे. आणि या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सगळ्या मॅचेस ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. आणि विशाल भाऊ आणि विकास भाऊ यांनी पुढे यायचं आहे आणि आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि यानंतर प्रथम पारितोषिक जात आहे ते आमचे जोरणगावचे संघमालक तुळजाव वॉरियर संघाचे संघमालक नंदुभाऊ सावकार यांचा संघ. आणि ती ट्रॉफी आलेली आहे आमचे मोठे बंधू नामदेव भांबरे पिंगळवाडे यांच्याकडून. आणि ट्रॉफी आणि पारितोषिक द्यायचं 31,000चं माननीय आमदार दिलीपदादा बोरसे यांच्याकडून ते पारितोषिक आहे. शरद भांबरे यांना विनंती करतो की ते पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. हॅलो. आजपर्यंत साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली ती गुलाबराव महाराज मित्रमंडळ निकवेल त्यांचाही आभार.